आई, काका खूप नाराज आहे. अगं साहजिकच आहे साक्षी. कसं बोलली अभिलाषा? बाबांना मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवायचं म्हणे. हिलाच ठेवलं पाहिजे मेंटल हॉस्पिटलमध्ये. आई, हे हे तू म्हणतेस? साक्षी, अगं प्रत्येक माणसाच्या संयमाला ना एक परिसीमा असते. आजपर्यंत तुला आणि देवला आणखी त्रास नको म्हणून मी काही बोलले नाही, सगळं सहन केलं, गप्प बसले. पण आता ही बाबांनाच मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवायचं म्हणतीये, ते मी गप्प बसून सहन करू? छे. काय बोलताय माझ्या मॉम बद्दल? दादूंच्या बाबतीत मॉम जे बोलते ना तेच करेक्ट आहे. मेंटल माणसाला मेंटल हॉस्पिटलमध्ये नाही तर कुठे पाठवणार आहात? आणि नेक्स्ट टाइम जे काही बोलायचंय ना ते चोरून बोलण्यापेक्षा मॉमला समोरूनच बोला. थांब श्रावणी. हे बघ, मला तू देऊ आणि साक्षी सारखीच आहेस आणि माझ्या मुलींनी मोठ्या माणसांबद्दल चुकीचं बोललेलं मला चालणार नाही. ज्यांना तुम्ही मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवायला निघालायत ते कोण आहेत माहितीये? तुझ्या बाबांचे बाबा आहेत ते. मोठ्या माणसांबद्दल कसं बोलायचं हे तुझ्या आईने तुला शिकवलं नसेल तर मी शिकवीन. आणि हो, एक रिक्वेस्ट आहे. मी हे पत्र तुम्हाला पाठवलं ते रणवीरनं सांगू नका. जे काही घडलं ते रणवीर राजेंनी सांगितलं म्हणून मग मला एकटीला का जबाबदार धरलं जातं? बॉसच्या सांगण्यावरून कंपनीचा एम्प्लॉई जे करतो तेच मी केलं. मग सगळ्याची जबाबदारी माझ्यावर का? सुटका व्हावीशी वाटत असेल तर ताबडतोब गुन्ह्याची कबुली दे. तुम्हाला कळतंय का? पण असं केलं तर मला शिक्षा होईल आणि मला शिक्षा होऊ नये म्हणून मी इथे आले. आणि यात तुला खूप त्रास होणार आहे, पण त्याची भरपाई केली जाईल. तू ताबडतोब गुन्ह्याची कबुली दे. यापूर्वी मी पाठवलेल्या पत्राबद्दल त्यांना कळल्यामुळे इथे येऊन त्यांनी माझ्या कुटुंबियांना बर्बाद करण्याची धमकी दिली होती. यावेळी ती वेळ तुम्ही येऊ देणार नाही अशी मी आशा करते. नताशा. वहिनी, ही तिची दुसरी चिठ्ठी. म्हणजे याआधी तिने मला एक पत्र लिहिलं होतं. वहिनी, तुम्हाला खरं सांगू, नताशाने या चिठ्ठीमध्ये जे काही लिहिलंय भैया साहेबांबद्दल त्यावर तुम्ही प्लीज विश्वास ठेवू नका. शाळेत घडलेल्या अपघातानंतर त्याचं पुढे असं काही घडावं हे भैया साहेबांना सुद्धा अपेक्षित नव्हतं. वहिनी, भैया साहेब कधीच वाईट नव्हते. त्यांचा चेहरा जरी खूप करारी दिसत असला ना तरी सुद्धा मनात ते तितकेच हळवे आहेत वहिनी. आणि आम्हाला खरंच असं वाटतं की तुम्ही सुद्धा त्यांना समजून घेण्यात कुठेतरी कमी पडलात, म्हणून तुमच्यात सतत वाद होत असतात. वहिनी, तुम्ही त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा ना. ते कधीच शक्य नाही. ज्यांना आमच्यापेक्षा बाकी जगावर जास्ती विश्वास आहे त्यांना आम्हाला समजून घेणं कधीच शक्य नाही. भैया साहेब, आणि तुम्हीही वहिनींना प्रेम आणि आत्मसन्मान मिळवून दिलात का हाही तुम्ही विचार करा. प्रेम आणि आत्मसन्मानाच्या गोष्टी आम्हाला शिकवू नका. आणि आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतं, आमच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करू नका. भैया साहेब, फक्त एकदा जरा वेगळ्या नजरेने जगाकडे बघा आणि प्रेमात किती ताकद आहे हे तुमच्या लक्षात येईल. प्रेम माणसाला मुळापासून बदलून टाकतं. वहिनी, खरं बोलतोय ना?
ग्रेट. मग आपण ना ॲपाचेला जाऊया. ए नाही यार, ती जाम बोरिंग आहे. तिच्याबरोबर नाचायला जाम ऑकवर्ड होतं यार. श्रावणी, जरा प्लीज हळू आवाजात बोलशील का? मी अभ्यास करते, मला डिस्टर्ब होतंय. जस्ट शटअप. तुझं काम कर तू आधी स्वतःचा आवाज कमी कर. माझा आवाज आहे. किती वाढवायचा आणि किती कमी करायचा ते मी ठरवणार. आणि बाय द वे, तुझी आई मला मगाशी एवढं बोलली तेव्हा मी गप्प बसले. याचा अर्थ असा नाही की मी नेहमीच गप्प बसीन. श्रावणी, तुला थोडी जरी अक्कल असेल ना, तर मगाशी आई जे काय बोलली त्यावर जरा शांतपणे विचार कर. ते तुझ्या फायद्याचं ठरेल. माझ्या फायद्या तोट्याचा तू नको विचार करूस. हे बघ, मला तुझ्याशी वाद घालण्यात काही इंटरेस्ट नाही. तू जर हळू आवाजात बोललीस ना तर मलाही माझा अभ्यास करता येईल. साक्षी, अभ्यासाची नाटकं तू मला नको सांगूस. अभ्यासाच्या नावाखाली तू काय धंदे करतेस मला चांगलं माहितीये. माझी मॉम तुला उगाच बोलत नाही. ए यार सॉरी, ती माझी बहीण ग, जाम वेडी आहे. हो यार, भांडत बसते. हां, सो डन ना. मग भेटूया आपण. बाबा, औषध घेता? वेळ झाली औषधाची बाबा. बाबा असं नका करू, घ्या ना औषध प्लीज प्लीज. हे घ्या. बाबा का अशी चिडचिड करता तुम्ही? दादू, असं काय करताय तुम्ही? दादू, औषधं घेतली नाही तर तुम्ही बरे कसे होणार? काका काका दादूला घेऊन आपल्यालाच निघायला हवं. कुठे? काका, दादूंसाठी विक्रमादित्यने सायकॅट्रिस्टची अपॉइंटमेंट घेतली आहे. डॉक्टर रॉबर्ट्स जगातल्या नामवंत सायकॅट्रिस्टपैकी एक आहे. 6 महिन्यात एकदा ते इंडियात व्हिजिट करतात. त्यांच्या अमेरिकेतल्या ऑफिसमधूनच त्यांची अपॉइंटमेंट घेतली. दादूंना जर त्यांची आपण ट्रीटमेंट दिली तर खात्रीशीररित्या ते त्यांना बरं करतील. पण देऊ काका, त्यांच्या भरमसाठ फीसची मलाही काळजी आहे. काका, त्यांची फी जरी डॉलरमध्ये असली तरी सुद्धा तुम्ही काळजी करू नका. आमच्या राजघराण्याशी त्यांचे पूर्वीपासून चांगले संबंध आहे. सर, काळजी करू नका, सगळं ठीक होईल. साई मामी येऊ? या. काय काम आहे? मी तुमच्या जवळ बसू? बसा. साईमा, तुम्ही देवबापाशी बोलताय? हो. साईमा, मी तुमच्यासाठी एक गंमत आणली आहे. काय आणलंय? चॉकलेट. कशासाठी? कारण की तुम्ही मला इथून कधीच पाठवणार नाही ना, म्हणून मी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही, मस्ती सुद्धा करणार नाही. तुमचं सगळं सांगितलेलं ऐकेन, पण मला पाठवू नका ना. मी तुमच्याशिवाय, प्रियाशिवाय, विक्रमदादाशिवाय आणि रणवीरशिवाय नाही राहू शकत. माझे तुमच्या सगळ्यांवर खूप 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 प्रेम आहे, पण मला इथून पाठवू नका ना. मला माहिती आहे की तुम्ही देवबाप्पाचं ऐकता, म्हणून देवबाप्पाने तुम्हाला सांगितलं ना की वरुणला कधीच या घराबाहेर काढू नका. मी आता देवबाप्पाला चॉकलेट देऊन सांगणार आहे की तू साईमांचं सगळं ऐक. इकडे या.
साईमा चॉकलेट. बाबा एक मिनिट. काका आम्ही निघतो आता. चहा घेऊन जा ना. नाही नको. खरं तर DV सरांना डॉक्टरांकडे घेऊन जायचं म्हणून काही कामं आम्ही अर्धवट सोडून आलो. ती आम्हाला आता पूर्ण केली पाहिजे. विक्रमादित्य, तुम्ही आमच्या बाबांसाठी जे काही करताय त्याबद्दल खरं तर तुमचे आभार. काका प्लीज, हे असं काहीतरी बोलून तुम्ही आम्हाला लाजू नका. येतो आम्ही. सर येतो आम्ही. बाय. विक्रमादित्य, थँक्स. देवानी, आम्हाला असं वाटतं की थँक्स आणि थँक्यू हे दोन शब्द अनोळखी माणसाशी बोलताना केवळ एक फॉर्मॅलिटी म्हणून वापरले जातात. अजूनही तू आम्हाला तुझ्या जवळच्या माणसांपैकी एक समजत नाहीस. नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. मग विक्रम, तू कधी आलास आणि असं बाहेर का उभायस? चल ना, आपण आज जाऊया. चहा घेत घेत गप्पा श्रावणी, मारू. आम्हाला उशीर होतोय, आम्हाला निघायला हवं. विक्रम, इतकं वेळ हिच्याशी बोलत इथे उभा होतासच ना, मग आज जाऊन गप्पा मारूया ना. देवानी, दादूंची औषधे ती त्यांना वेळेवरती दे. आणि कुठल्याही प्रकारची मदत लागली तर निसंकोचपणे आम्हाला फोन कर. आम्ही लगेच येऊ. बाय. देव्यानी, तू हे जे करतेस ना ते अजूनही तू आम्हाला तुझ्या जवळच्या माणसांपैकी एक समजत नाहीस. रणवीर राजे, आम्ही पूर्ण विचार केल्यानंतरच आज हे बोलण्यासाठी तुमच्या जवळ आलो. विक्रमादित्यांचं लग्न होईल आणि राजशिर्क्यांना वारस मिळेल तोपर्यंत वाट पाहण्याची आता आमची तयारी नाही. तुम्ही काय ठरवलंय ते सांगा. रणवीर राजे, तुम्ही बोलत का नाही? आम्ही अजून दुसऱ्या लग्नाचा विचार केलेला नाही आहे साईमा. आम्ही खूप मोठ्या अपेक्षेने इथं आलो. साईमा, आम्हाला वाटतं आम्ही दुसरं लग्न केलं तर ते चुकीचं ठरेल. काय चूक आणि काय बरोबर याचा फैसला करण्यासाठी आम्ही अजून जिवंत आहोत. 3 मुलांची आई असून नातवंडांचं तोंड बघायचं आमच्या नशिबी नाही, हे आमचं दुर्दैव. नीलराजे तर आमचं काही ऐकत नाहीत. विक्रमादित्यांच्या लग्नाचं अजून काही ठरत नाही आणि अशा वेळी तुम्हीही दुसऱ्या लग्नाला नकार दिलात तर या जगात आमचं कोणीही नाही असंच आम्ही समजू. झालं तुझ्या मनासारखं? कशाबद्दल बोलतेस? उगाच काही माहीत नसल्यासारखं दाखवू नकोस. श्रावणी, मला खरंच कळत नाही तू काय बोलतेस. तू सांगितलंस ना तर कळेल मला. विक्रमादित्यवरती माझं प्रेम आहे, तुला माहिती आहे ना. तरी मोठ्या हुशारीने तू त्याला तुझ्या बाजूनी वळवलेस. तो मला भेटायचं टाळतो. तो आपल्या घरी जरी आला ना तरी माझ्याशी बोलायचं टाळतो. आणि ना, हे फक्त तुझ्यामुळे. काय ग, काय समजतेस काय स्वतःला? माझ्याबद्दल विक्रमादित्याचे कान भरलेस की तो तुझा होईल असं वाटत असेल ना, तर वाट बघ. विक्रमादित्याची स्वप्न बघण्यापूर्वी जर जमलं ना तर स्वतःकडे बघ. या बाबतीत तर तू कंप्लीट मागेस. आणि विक्रमादित्यबद्दल म्हणशील ना तर तू त्याला अजूनही पूर्ण ओळखत नाहीस. पण मी ओळखते, खूप जवळून ओळखते. तुझ्या आयुष्याची वाट लागू नये ना म्हणून सगळं बोलते मी. कपड्याचे जोड बदलतो ना तसा विक्रमादित्य त्याच्या गर्लफ्रेंड बदलतो. शट अप. खूप बोललीस. विक्रमादित्यबद्दल असं बोलण्याचा तुला काहीच अधिकार नाहीये.
किती ओळखतेस ग त्याला तू? त्याला तू ओळखत असतीस ना तर त्याच्याबद्दल असं बोललीच नसतीस. कुणाबद्दलही काहीही बोलण्याच्या आधी त्याला ओळखण्याची आपली कुवत आहे की नाही याचा आधी विचार कर. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे विक्रमादित्यबद्दल मला काहीही सांगण्याचा किंवा समजवण्याचा प्रयत्न करू नकोस. काहीही उपयोग होणार नाही. त्यापेक्षा स्वतःला समजाव आणि त्याचा नाद सोड. तू काय बघतेस? देऊ, आता तर माझी खात्री पटली. तू विक्रमादित्यच्या प्रेमात पडलीस. ते शक्य नाही सैमा. हे का शक्य नाही याचं कारण आम्हाला कळेल का? आम्हाला कारण माहिती आहे. एक वेळ आईला दुखवलं तरी चालेल, पण प्रियदर्शनींना दुखवायचं नाही हेच कारण आहे. इथे राजशिर्के घराण्याला वारस हवा असताना दुसरं लग्न केलं तर प्रियदर्शनीला काय वाटेल, म्हणून तुम्ही लग्नाला तयार होत नाही आहात ना? सैमा, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. अजिबात गैरसमज नाही आहे रणवीरराजे. आम्ही तुम्हाला एवढी मोठी गोष्ट करायला सांगतो आहोत म्हणजे आम्ही पूर्ण विचारांती हा निर्णय घेतला असेल, हो ना? पण तुम्हाला तुमच्या आईला जर दुखवायचंच असेल ना तर आम्हाला सुद्धा या राजमहालात राहण्याची अजिबात इच्छा नाही. इथं एकाकी राहण्यापेक्षा आम्ही संन्यास घेणं पसंत करू. मी खरं बोलले म्हणून गोंधळलीस? मी कशाला गोंधळू? खोटं बोलतेस स्वतःशीच. देऊ, श्रावणी आत्ता विक्रमादित्यबद्दल वाईट साईड बोलली. त्याचा तुला राग का आला? आपल्या आवडत्या व्यक्तीबद्दल कोणी वाईट साईड बोललं, त्याचा जर एवढा राग येत असेल तर हे प्रेम नाही तर दुसरं काय? विचार कर. हा तुझा हात आमच्या हातात काय आयुष्यभरासाठी. तर हे प्रेम नाही तर दुसरं काय? विचार कर.